श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल भोकरी वरण. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण इथे वाटण तयार करून घेऊयात. सगळ्यात आधी मी इथे एक लांब आकारात कांदा कट करून घेतलेला आहे, तो तेलात परतून घेतलेला आहे. त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे. दोन्ही आपण एकदम मऊसूद होईपर्यंत तेलात परतून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला 3-4 शिट्टी काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. तर इथे मी एका वाटीला 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आपली डाळ ही 2 वाटी आहे, तर मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि एका डब्यामध्ये मी राईस शिजवून घेतलेले आहेत साईड बाय साईड. डाळ आणि भाताचा मी कुकर लावलेला आहे. तर आपण बघूयात 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपली डाळ आणि भात शिजून झालेला आहे. तर भाताचा डब्बा आपण पहिलं साईडला काढून ठेवूयात. आता आपण डाळ बघू शकता तुम्ही, डाळ आपली छान शिजलेली आहे. एकदम असं गाढी झालेली आहे डाळ आपली. तुम्ही डाळ शिजवताना यामध्ये हळद टाकू शकता. मी हळद डाळ शिजवताना टाकायला विसरली, पण काही हरकत नाही, नंतर आपण टाकू शकतो. त्याने काही इतकासा जास्त फरक पडत नाही चवीमध्ये. तर आपली डाळ तुम्ही बघू शकता, मस्त अशी डाळ शिजलेली आहे. आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊयात. आता आपण एका साईडला कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकूयात आणि डाळीला फोडणी देऊन घेऊयात. फोडणीसाठी इथे मी आपण कांदा टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, सुकं खोबरं, लसूण, लाल तिखट आणि हा मराठवाडा स्पेशल काळा मसाला, थोडीशी परत हळद घेतली आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार. तर तुम्हाला हा मराठवाडा स्पेशल काळा मसाला याची रेसिपी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की बघा. तर इथे आपण तेलामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे. लसूण चांगलं तेलामध्ये तळून घेऊयात. लसूण चांगला ब्राऊन झाला की आपण यामध्ये सुकं खोबरं आहे ते टाकून घेऊयात. सुकं खोबरं पण आपलं असं ब्राऊन झालेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी टाकून घेऊयात. ती पण चांगली आपल्याला तेल सुटेपर्यंत अशी शिजवून घ्यायची आहे. आता हे आपल्याला सगळं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. सतत चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे. तर आता आपण इथे सगळे मसाले टाकून घेऊयात. हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर, तिखट आणि लातूर स्पेशल काळा मसाला आपण इथे टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि यासाठी आता आपण इथे गरम पाणी वापरणार आहोत. एका टोपमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. थोडंसं गरम पाणी टाकूयात आणि मसाला चांगला असा हा शिजवून घेऊयात. गरम पाणी टाकल्यामुळे मसाला असं कढईला चिकटणार नाही, छान शिजला जाईल, कढईला चिकटणार नाही. त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, तर गरम पाणी टाकायचं. आता इथे आपण जी डाळ घेतलेली आहे शिजून, ती डाळ आपण यामध्ये टाकूयात. थोडंसं पाणी ऍड करूयात, गरम पाणीच ऍड करायचं. गरम पाणी यूज केल्यामुळे काय होतं, जी वरणाला आपल्या तरी सुटते ती छान कलर येतो तरीला त्या. नाहीतर थंड पाणी टाकलं की वरण असं वितळल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशी तरी येण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. तर तुम्ही बघू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली मराठवाडा स्पेशल मस्त अशी ही भोकरी वरण अगदी अगदी नॉनव्हेजच्या रस्स्यासारखं दिसायला दिसत आहे. तुम्ही बघू शकता.
तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते. तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता किंवा आपण जी डाळ-बाटी बनवतो त्यासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान लागते. तर अशा प्रकारे ही आपली भोकरी मराठवाडा स्पेशल डाळ तर अशा प्रकारे आपली ही मराठवाडा स्पेशल भोकरी वरण तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूयात. तुम्ही बघू शकता छान अशी तरी पण आलेली आहे. मी तेलाचा इतका जास्त यूज करत नाही, तेवढ्या पुरतं करते. तुम्हाला थोडंसं जास्त यूज करायचं असेल किंवा वरून तडका द्यायचा असेल तेलाचा तरी तो तुम्ही देऊ शकता, ऑप्शनल आहे. तर तुम्ही पण असंच झणझणीत मराठवाडा स्पेशल भोकरी वरण नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.